महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मंत्री उदय सामंत का बड़ा बयान। आज मी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आता 9:30-10 वाजता घेणार आहे आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत, शिवसेनेचे आहेत, महायुतीचे आहेत, त्यांचे देखील MIDC बाबतच्या जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, आता ते घरगडी समजतात, आमदार खासदारावर अविश्वास दाखल केला जातो म्हणून आम्ही उठाव केला आहे. आपण संजय राऊत यांची टीका करतो. नाही, मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत, मी देखील आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं. तर वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती. काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो. आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे, पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतात, त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे. मुख्यमंत्री वार रूमच्या बाजूला एकनाथ शिंदे यांची कोऑर्डिनेशन रूम असणार आहे. मंत्रीला शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूमच्या माध्यमातून ते नजर ठेवली जाणार. कशी नजर? नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूममध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो. त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे. पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड असं म्हणतात, शरद पवार कोणाला घेतू नये किंवा कोणाला भेटावं